विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. पार्ट 11 आहे हा. मग याच्या अगोदरचे 10 पार्ट पहिला कव्हर करायचे आहेत तुम्हाला बरं का. चला ठीक आहे, पहिल्यांदा हा पार्ट कव्हर करूया. याच्यामध्ये मी जे लॉ तुम्हाला शिकवणार आहे ना, जेव्हा नेक्स्ट इयर इंजिनिअरिंगला घ्याल ना ऍडमिशन, ते आहे तसे तुम्हाला बघायला मिळणार आहेत. त्यावेळेस सब्जेक्टचं नाव असणार आहे बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. मग असे कोणते लॉ आहेत? तुम्हाला सांगतो. हे सिम्बॉल कळतंय तुम्हाला? फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल म्हणूया आपण, राइट हँड रूल, राइट हँड थंब रूल. ते तसले नाहीयेत, लक्षात घ्या. इथं मी जे शिकवणार आहे ते लॉ. पण मी इथे जे लॉ शिकवणार आहे ते अगोदर एक्सप्लेन करतो तुम्हाला. नीट लक्ष द्या. मी आता काय सांगतोय ते बघा. आता ही कॉईल आहे. ओके. आणि हा आहे गॅल्व्हनोमीटर. थोडीशी थिकनेस कमी करूया आपण. ठीक आहे. कॉईल आणि गॅल्व्हनोमीटर आहे. मग इथं आहे मॅग्नेट, नॉर्थ पोल, साउथ पोल. आपण हे कंटिन्युअसली मॅग्नेट मी त्या कॉईलकडे आणतोय. मग ऑब्व्हियसली काय होणार आहे माहितीये का? की या कॉईल बरोबर फ्लक्स जो लिंक आहे तो चेंज होत राहणार आहे. म्हणजे फ्लक्स चेंज होणार आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणूया आपण. मग जेव्हा असा फ्लक्स चेंज होतो ना, तेव्हा ईएमएफ इंड्यूस होतो. मग whenever there is change in flux associated with the circuit, then EMF is induced in the circuit. हा फॅराडेज फर्स्ट लॉ आहे. तेच घ्यायचेत आपल्याला. मग हा फॅराडेज कोण आहे सांगा? फर्स्ट लॉ. मग सेकंड लॉ काय? की जो ईएमएफ इंड्यूस्ड होतो तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स d∅dt. सेकंड लॉ. आणि तिसरा जो लॉ आहे ना, तो काय माहितीये का? हा जो ईएमएफ इंड्यूस्ड होतोय, करंट तयार होतोय म्हणूया आपण, करंट फ्लो होतोय. तो हे जी डायरेक्शन आहे रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्सची, त्याला अपोज करतोय. तो आहे लेन्झ लॉ. म्हणजे तुम्हाला आता करायचंय फॅराडेज फर्स्ट लॉ, फॅराडेज सेकंड लॉ आणि तुम्हाला करायचं आहे लेन्झ लॉ. म्हणजे या व्हिडिओमध्ये 3 लॉ आहेत. पण मी आता सांगतो, लक्ष द्या. आता इम्पॉर्टंट आहे. मॅग्नेटिक फील्डचं युनिट काय? सांगतो टेस्ला. बघा मी आता काय सांगतो ते लक्षात घ्या. टेस्ला. पण टेस्ला इज इक्विव्हॅलंट टू वेबर पर मीटर स्क्वेअर. हो, आम्हाला माहिती आहे ना. माहिती आहे ना तुम्हाला, तर सांगू का तुम्हाला? मी आता एक पेपर ओपन करतो रे. थोडंसं माझ्याकडे एक एक उत्तम पब्लिकेशनचं बुक आहे. आता वाय लर्नमुळे तुम्हाला कुठल्या पुस्तकाची गरज लागतच नाही बरं का. मार्च 2022 चा पेपर ओपन करा नंतर बरं का. आणि त्यातली 6वी एमसीक्यू आहे. वेबर पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू. बघा काय प्रश्न आहे. वेबर पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू आणि करेक्ट ऑप्शन आहे टेस्ला. सोपा आहे की नाही सांगा बघू. बर, मग वेबर हे फ्लक्सचं युनिट आहे. मीटर स्क्वेअर हे एरियाचं युनिट आहे. मग मला फाय ची व्हॅल्यू मिळाली बी इंटू ए. ओके, पर टर्न म्हणूया आपण. बरं, जर एन नंबर ऑफ टर्न्स असतील तर एन फाय इक्वल्स टू एन बी ए येणार. एन बी ए ही फाय ची व्हॅल्यू घेणार मी. ओके, एन बी ए. बरं, आपण आत्ताच काय बघितलं की ईएमएफ इक्वल्स टू मायनस डी फाय बाय dt. मग ऍक्च्युअली खरं सांगू का? मग मला असं लिहायचंय फॉर्म्युला, φ2 मायनस φ1 अपॉन टाइम इंटरवल. हा पण फॉर्म्युला आहे. मग त्याच्याऐवजी मी असं लिहिणार, नंबर ऑफ टर्न्स दिले नसतील तर B2A2 मायनस B1A1 अपॉन dt लिहिणार. मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट आहे. तर अशा वेळेस फॉर्म्युला असा तयार होईल, बी इंटू ब्रॅकेट A2 मायनस A1 अपॉन टाइम इंटरवल. एरिया कॉन्स्टंट आहे. कॉईल एकसारखीच आहे. पण मॅग्नेटिक फील्ड चेंज होतंय. मग ब्रॅकेटमध्ये B2 मायनस B1 अपॉन टाइम इंटरवल येणार. एन नंबर ऑफ टर्न्स आहेत. मग एन मल्टिप्लाय करा त्या तुमच्या ह्या आतल्या दिलेल्या व्हॅल्यूला म्हणूया आपण अपॉन टाइम इंटरवल. इथली व्हॅल्यू जसं प्रॉब्लेम मध्ये दिली असेल तशी. आता मी थांबतोय. 1 मिनिटासाठी थांबतोय इथं. फार फास्ट झाले मला माहितीये. पण न्यूमेरिकल घेतो ना मी. बरं, ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओत सांगितलंय. आता आता सांगतो तुम्हाला. हे पुस्तकातलं न्यूमेरिकल आहे. चेंजेस होऊन येणार. आहे तसं येणार नाही परीक्षेत, लक्षात घ्या. मग येऊ दे कसं पण शिकवतो ना तुम्हाला. बघा. कंडक्टिंग लूप ऑफ एरिया 1 मीटर स्क्वेअर. एरिया दिलाय पण थांबा. जर हा पुढे प्रॉब्लेम वाचत असताना माझ्या लक्षात आलं की तो एरिया चेंज होत असेल, तर पहिल्या एरियाला मी A1 म्हणणार, नंतर A2 म्हणणार. पण जर एरिया कॉन्स्टंट असेल तर फक्त A म्हणणार मी आणि फक्त A म्हणणार आणि मी हा फॉर्म्युला यूज करेन. कारण एरिया कॉन्स्टंट असेल तर. बरं. प्लेस नॉर्मल टू युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड 3 वेबर पर मीटर स्क्वेअर म्हणजे टेस्ला म्हणजे बी दिलंय. ओके. मॅग्नेटिक फील्ड रिड्यूस होऊन 1 होतंय. ओके. म्हणजे पहिलं मॅग्नेटिक फील्ड 3 टेस्ला
नंतरचं मॅग्नेटिक फील्ड आहे 1 टेस्ला. ओके. किती आहे सांगतो? 1 टेस्ला. ओके. बरं. टाईम इंटरव्हल दिलेला आहे 0.5 सेकंद. टाईम इंटरव्हल दिलाय किती? 0.5 सेकंद आणि विचारलंय ईएमएफ इंड्युस्ड. एरिया कॉन्स्टंट आहे बाळांनो. त्यामुळे एरिया तसाच ठेवा 1 मीटर स्क्वेअर. चला नंबर ऑफ टर्न्स काय दिलेत का? नाही दिले. मग फॉर्म्युला येणार A इंटू ब्रॅकेट B2 मायनस B1 अपॉन टाईम इंटरव्हल. मग एरिया किती आहे? 1 आहे. लिहायची गरजच नाहीये. B2 किती आहे? 1 मायनस 3. टाइम इंटरवल किती रे? 0.5. सांगू का? 1 मायनस 3 मायनस 2. डिनॉमिनेटर मध्ये जेव्हा 0.5 असतं ना, म्हणजे ऍक्च्युली ते 1/2 असतं. मग ते 2 वर जाणार ना. मग -2 ला 2 ने मल्टिप्लाय करा -4. पण मॉड्युलस मध्ये मी घेणार आहे 4. आलं का उत्तर चेक करा. कळाला का हा प्रश्न आता? मग ते कळण्यासाठी हे आलं पाहिजे. हे कळालं का तुम्हाला? अजून एक प्रॉब्लेम घेऊया. अजून एक प्रॉब्लेम घेऊया आपण. लास्टचा प्रॉब्लेम घेऊया. लक्ष द्या. अ सर्च कॉइल हॅव्हिंग 2000 टर्न्स. अरे वाह! आता नंबर ऑफ टर्न्स दिलेले आहेत. एरिया एवढा दिलाय. एरिया चेंज होतोय का? नाही, एरिया कॉन्स्टंट आहे. मग एरिया दिलाय 1.5 इंटू 10⁻⁻4. एसआय युनिट नको का? ठीक आहे. मॅग्नेटिक फील्ड एवढं आहे. ओके. बी वन 0.60 टेस्ला दिलंय आणि बी टू साठी मी बघा मूव्ह रॅपिडली आउट ऑफ द फील्ड. आउट ऑफ द फील्ड म्हणजे मॅग्नेटिक फील्ड मधून जर कॉईल बाहेरच काढली तर मॅग्नेटिक फील्ड झिरो नाही करणार बाळांनो. म्हणजे बी टू ची व्हॅल्यू काय आली? 0. आणि तो टाइम इंटरवल जो दिलेला आहे तो 0.2 सेकंद आहे. मग ईएमएफ इंड्युस्ड साठी काय येणार? एन ए B2 मायनस B1 अपॉन टाइम इंटरवल. मग नंबर ऑफ टर्न्स किती आहेत सांगा? 2000. एक काम करूया. 2000 नंबर ऑफ टर्न बरोबर आहे. पण 2 इंटू 10⁻³ म्हणूया. एरिया किती आहे? 1.5 इंटू 10⁻⁻4 इंटू ब्रॅकेट. B2 ची व्हॅल्यू तर 0 आहे. 0 तून B1 मायनस करा म्हणजे तर -0.6 येणार आणि डिव्हायडेड बाय टाइम इंटरवल किती आहे रे? 0.2. आता माझं ऐका. या पॉइंटला हा पॉइंट कॅन्सल होईल. ह्या 6 ला 2 ने डिव्हाइड करा 3 येईल. 3 2 जा 6 येईल आणि 6 न 1.5 ला मल्टिप्लाय केले की 9 येणार. पण थांबा की 3 मायनस 4 -1 येणार व्होल्ट. ओके. पण 10⁻⁻1 याचा अर्थ 10 न डिव्हाइड करायचं म्हणजे आन्सर येणार 0.9 व्होल्ट. मग काय अवघड आहे का? काहीही अवघड नाहीये हे लक्षात घ्या. मग फॅराडेज फर्स्ट लॉ, फॅराडेज सेकंड लॉ आणि लेन्झ लॉ 3 लॉ आपले कव्हर झाले. त्याचबरोबर ऑलमोस्ट सगळे लॉ कव्हर झालेले आहेत. करा ना मग वाट कुठली बघताय? ऑल द बेस्ट.